सांगा की तुमच्या हातात काय म्हणून विचार. माझ्या हातात काय आहे बोला. तुम्ही बोला की मोबाईल आहे. तुम्ही म्हणा तुमच्या हातात मोबाईल काय हो आम्ही घेतला तर काय बिघडलं. घ्या अवश्य घ्या पण त्याचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे. तर तुम्ही माल घेतला की तुम्ही जर मोबाईल थोडंसं कमी केला असता म्हणजे आणखी 1-2% माल नक्कीच वाढला. त्याचा अर्थ तुम्ही मोबाईल वापरू नाही असं नव्हे तर परिस्थिती बदलत आहे आणि पुढची परिस्थिती अशी काही सांगता येईल. सत्ययुग होतं कलियुग आलं. कलियुगात आता कलंक युग सुरू होणार. त्यामुळे ह्या पिढीचं काय होणार तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ही पिढी चांगल्या प्रकारे कसं वाढेल आणि यांचा आपल्या घरासाठी गावासाठी भागासाठी देशासाठी कसा उपयोग हा महत्वाचा आहे. तुम्ही काय होणार इंजिनियर डॉक्टर IAS होऊन काय कलेक्टर वेगवेगळे कोर्स आहेत. इन्स्पेक्टर होती एअरपोर्ट जातील रेल्वे जातील पण शेवटी महत्वाची आपली माणुसकी आहे. मला जन्माला कोणी घातलं त्यांचे ऋण कधी विसरायचे नाही. आई वडील परमेश्वर क्षत्रे ते आम्ही विसरलो तर संपलो तसं चालेल. मला माहिती नाही तुमची परिस्थिती काय थोडीफार असेल चांगली झाली असेल पण आज सुद्धा आपल्याकरता शेतकरी शेतामध्ये घाम घालतो घाम घालतो. त्यातून पीक निर्माण होतं आणि तुम्हाला पैसा देतात. त्या पैशाचं सार्थक झालं पाहिजे तर तुम्ही केलेला यापुढे तुम्ही असं अभ्यास करून स्वतःच आई वडिलांचं गावचं तुमच्या विद्यामंदिरचं चालू करायचं. एवढंच नाही तर देशाचं नाव घोषण केलं. मराठी काहीतरी इस्रो काहीतरी असं इस्रो म्हणजे आपल्याला काय माहिती नाही. लक्षात आलं का त्यामध्ये कोण हा दिग्गज फडके फडकेचे वडील कोण नाव ते सांगणार नागोजी फडके माझा बाबूराव फडके कोण काका ते माझे विद्यार्थी. हा मुलगा एवढा गंभीर आहे बघा बघा जे शास्त्रज्ञ लोक असे गंभीर असतात लक्षात असतात तर त्याचाच विचार काय कुठल्या ते संशोधनामध्ये काय आणि संशोधनाने ज्या शिकलं पाहिजे असं काय नाही. आता आपण शिकलो पण त्या काळाला न शिकले तर खूप मोठे शोध लावले. तर गावचं भूषण आहे फार मोठं काम होणार आहे. कशाचा काही लोकांच्या आशीर्वाद सगळ्यांच्या बोलत आहे. मला या ठिकाणी तुम्ही मला केव्हाही बोला कुणी विशेषतः ज्ञान हे सर्वच ऐकतात. आणि आज आपण मानकेश्वराच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत. आपण सर्वजण मानकेश्वरला मानतो भजतो आजो पण त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो का हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. पाया पडलो काय नको एवढं जर निर्माण करत कशाला काही करा. नारळ नको कुंकू नको विभूती नको फूल नको काही म्हणजे काही फक्त शुद्ध भक्ती पाहिजे. पण आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या समाजाला कापूर म्हणतो की एवढं जर निर्माण केलं तुम्ही काय करा
चांगला अभ्यास करा, मोठे व्हा, घरापासून देशापर्यंत काळजी घ्या. देशाचं रक्षण करणं तुमचं काम आहे. आणखी काय तुम्हाला सांगताय म्हणा, स्वामी विवेकानंद म्हणा, लोकमान्य टिळक म्हणा, आगरकर म्हणा, शिवाजी महाराज म्हणा, तुमचं काम आहे, गरज आहे आपली. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्याशिवाय तरुणोपाय नाही आहे. तुम्ही मला विचारू शकता तुम्ही काय करता हो? कायच करत तुम्ही काय करता बघून विचार करतो की काय ह्यांच्यासाठी करू शकतो. मला वाचनात दिग्गज लोक आहेत, शिक्षक लोक आहेत, गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतोय का, बरोबर आहे. आणि आम्ही गुरु सुद्धा तसंच वाचतोय, वागलं पाहिजे. तर आम्ही गुरु म्हणून घेण्याचे राहू शकत नाही, शब्द वापरत नाही. आम्ही सुद्धा त्याप्रमाणे वागतोय. आणखी वागलं पाहिजे. म्हणजे दोन डोळे असतात, आमच्याकडे हजारो डोळे बघत असतात. हजारो डोळे बघत असतात. त्या डोळ्यांना पाप होण्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. त्यापैकी दोन चार डोळे असतात की आपण कितीही चांगलं काम केलं तर ते काही बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने हातामध्ये शुक्रसूत्र घेऊन वाटचाल केली त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या घटकाची पुस्तकं घेऊन करायचे आहे. तुम्हा सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद आहे. मोबाईल आणि आपल्या वाचनासाठी काय करता येईल हा मोठं जय हिंद. आपण पण बोलू विद्यार्थ्यांनी बोललेलं फार चांगलं आहे. धन्यवाद सर. आपण जे हाताने करतो तेच रुपून हाती येते. हा सरांच्या मनोगताचा हेतू होता, सारांश होता. त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात आलं. सरांच्या शुभेच्छा नंतर एखाद्या विद्यार्थ्याला प्रातिनिधिक रूपात स्वतः बोलायचं असेल स्वतःला तर त्याला संधी आहे, आपण बोलू शकता. त्यानंतर मग पुढच्या वाक्यांचं भाषण त्या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी ज्याला मला बोलायचं असेल उत्स्फूर्तपणे बोलू शकतो. प्रयत्न करा, तुम्ही तयारी करा आणि पुढचं मनोगत. आता वेळ अपुरी आहे, तरी पण MP सरांना विनंती करतो की आपण सुद्धा या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. वेळ घ्या, एक दिवस होणार. इयत्ता 10वी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मानकेश्वर तालुक्यातील वाचनालय मानगाव यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आता ज्यांचं मनोगत तुम्ही ऐकला ते आदरणीय एस.आर. पाटील सर, माजी प्राचार्य M.L. होंगेकर सर आणि माझे गुरुजी ज्यांनी मला 2री, 6वी आणि 7वी शिकवलं ते होंगेकर गुरुजी, वाचनालयाचे उपाध्यक्ष जगदीश वाघाळे, अध्यक्ष नेहमी वाचनालयाचे उपक्रम गावात राबवत असतात, आणि सुरकर साहेब वांद्रे गुरुजी, माजी सरपंच प्रकाश पाटील आणि या ठिकाणी जमलेले विद्यार्थ्यांचे पालक, आई, आजी, आजोबा, काका, सगळेच पालक आणि यशस्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वाचनालयानं तुम्ही 10वी मध्ये जे यश मिळवलं आहे, हा सत्कार जरी याच्यामध्ये जरी 2-4 वया जरी असल्या तरी तुमच्या आयुष्यातला हा खूप मोठा सत्कार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये यापुढची वाटचाल यशस्वी व्हावी यासाठी आमच्या गावच्या सार्वजनिक वाचनालयाने तुम्हाला या दिलेल्या शुभेच्छा आहेत. या शुभेच्छा घेऊन तुम्ही पाठीची यापुढची यशस्वी वाटचाल करायची आहे. सध्याच्या शैक्षणिक युगाचा विचार करता, सध्याच्या धावत्या ज्ञानाचा विचार करता
10वी ही तुमच्या जीवनाची सुरुवात आहे. अजून तुम्हाला खूप पल्ला गाठायचा आहे. यापेक्षा तुम्ही खूप पुढे यशस्वी व्हा, खूप यश मिळवा. आणि या ठिकाणी याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिग्गज मंडळी सगळेजण आहेत. आपल्या गावच्या या वाचनालयाचं सध्या जे कार्यालय आहे ते अपुरं पडतं आहे आणि म्हणून त्यासाठी वरच्या मजल्याची गरज आहे. त्या ठिकाणी अशा गुणवंत हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी सोय होईल आणि मग त्या दृष्टीने विचार व्हावा असं मी मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतो वाचनालयाच्या याच्यासाठी. त्याचबरोबर या यशस्वी विद्यार्थ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. तुमच्या वर्गामध्ये तुम्ही यशस्वी झालात, पण त्याचबरोबर अत्यंत कमी मार्क पडलेला आहे तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रिणी आहे, ते चुकून पास झालेले आहेत किंवा एकदम कमी मार्क पडले आहेत, त्यांनाही तुमच्याबरोबर घेऊन जाण्याची कायम तुम्ही सोबत ठेवा. कारण ते खूप महत्त्वाचं असतं. आम्ही जिथे बसतो ना मंडळी, आम्ही काही विशेषतः असे तुमच्यासारखी 96, 97, 98 100 मार्क काढलेले विद्यार्थी नाही आहे. आम्हाला ह्या गुरुजनांनी अगदी असं मारून मारून मुटकून यशस्वीरित्या घडवलेलं आहे. किंवा हल्लीच्या या धावत्या जगामध्ये तुमच्याबरोबरचा एखादा कमी मार्क घेणारा एक मित्र तुमच्यासोबत तो असावा. ही मैत्रीची भावना तुमच्यामध्ये कायम राहावी. या मानकेश्वर वाचनालयाच्या शुभेच्छा तुम्ही कायम पाठीशी ठेवा. हा सत्कार आयुष्यात कायम लक्षात ठेवा. माझा पहिला सत्कार कुठं झाला 10वी झाल्यानंतर, तो कुणी केला तर गावच्या वाचनालयाने केला. आणि त्या वाचनालयासाठी मला काय केलं पाहिजे, त्या गावासाठी मला काय केलं पाहिजे. आपल्याला आम्ही नेहमी सगळी मंडळी म्हणतो, पलीकडच्या गावात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आले, या बाजूच्या गावातून स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आले, अजूनही आमचं गाव असुसलेलं आहे. स्पर्धा परीक्षेतून एकाही विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी क्लासरूम ऑफिसर आपल्या गावाला अजून मिळवलेला नाही. तो तुमच्या हातून घडो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. सरांच्या भाषणाचा सारांश असा होता की यश मिळवणे सोपं असतं, पण टिकवणं अवघड असतं. त्यामुळे हे यश तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. आणि दुसरी त्याने अपेक्षा व्यक्त केलेली आहे की हे जे गुणवंत विद्यार्थी आहेत हे क्रीम आहे आपल्या गावचं. आणि या क्रीमनं भविष्यात जी अपेक्षा सरांनी व्यक्त केली ती पूर्ण करावी आणि गावच्या मानामध्ये एक मानाचा सिरपेच राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. वाचनाला दुसरी विनंती केलेली आहे की वरच्या मजल्यावरती एखादी रूम बांधून एक अभ्यासिका तयार करा की जेणेकरून मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतील. यासाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर शेवटचं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांचं भाषण खूप खूप ऐकावंसं वाटतंय. अतिशय मनोरंजन पण असतंय, पण वेळ कमी पडतो प्रत्येक वेळी. आता सुद्धा वेळ कमीच पडणार आहे. तरी सुद्धा मी विनंती करतो की आपण या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुक करावं. त्यांचे पालक आहेत त्यांना सुद्धा 2-4 शब्द प्रेरणेचे असे सांगावे यासाठी मी तुम्हाला निवेदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेत नाही त्याबद्दल नाव करा बरं का. मला दिलेला वेळ वाया जाऊ नये म्हणून. तर आज ज्यांचा आपण सत्कार केला त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांचा आज आपण सत्कार केला नाही पण ते पास झालेले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. मुलांनो लक्षात घ्या, तुम्ही मिळवलेले गुण मार्क्स हा एक आकडा आहे. आकडा त्यामुळे 1-2 मार्काच्या फरकाने तुम्ही पहिले दुसरे तिसरे चौथे काय आला असाल, पण तो प्रत्यक्षात फरक नाही. तुम्ही सर्वजण साधारणपणे 95 ते 100 ही एकाच विद्यार्थ्याचे विद्यार्थी असतात. 90-95 एकाच विद्यार्थी. आणि महत्वाची सर्वात गोष्ट अशी आहे की 80% वरती जे मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क्स हे खरे मार्क्स
मार्क्स व्यासपीठावर बरेचसे शिक्षक आहेत माझ्यासह. तर पेपर तपासणाऱ्याच्या हातात 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे 1-2 मार्काचा फरक आपण कधीच विचार करायचा. आणि घरात जर बायकोबरोबर ते भांडून आलेलं असेल तर चांगलं ते 15 मार्कांना कापते समजू शकेल. बायको जरा त्या पेपरवर काढते, बायको काय करते बरोबर नाही. पण अशा गोष्टीतून काही चुका होतात किंवा एखाद्याला जास्त मार्क दिले गेले काय वगैरे बघण्यासाठी मी पहिल्यांदा तपासलेला पेपर जर 80% वरती गेला असेल तर तो शिवाजी गुरुजींच्याकडे पुन्हा तपासायला दिला जातो. मी पेपर तपासणारा मूळ एक्झामिनर म्हणतात परीक्षक, आणि माझ्यानंतर पुन्हा तो पेपर पडताळणी करणारे शिवाजी गुरुजी त्यांना मॉडरेटर म्हणतात. ते सुद्धा मनापासून तो पेपर तपासतात. आणि कुठं काय जास्त मार्क गेले किंवा कमी गेले का तिथं सुद्धा त्यांना 1-2 मार्काचा फेरफार करण्याचा अधिकार असतो. मग शिवाजी गुरुजींनी काय गडबड केले का त्याच्यावर तरी कोणतं नियंत्रण पाहिजे. तोच पेपर पुन्हा SR पाटील सरांच्याकडे जातो, त्याला म्हणतात चीफ मॉडरेटर. समजलं का. अशा पद्धतीनं तिघांच्याकडून त्या 80%च्या वरची मार्क फायनल होतात. त्यामुळे तुम्ही मिळवलेले गुण हे तुमच्या कष्टाचं फळ. तुमच्या कष्टाचं. आणि एक दुसरी गोष्ट आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर 25 ते 30 ज्यांना गुण मिळतील माझ्याकडून एक्झामिनर 25 ते 30 मग 1-2 मार्कात कोण नापास होतंय काय त्याची गुणवत्ता पासिंगची असताना म्हणून हे सुद्धा पेपर शिवाजी गुरुजींना 1-2 मार्क वाढवण्याचा अधिकार असतो. समजलं का. आणि पुन्हा शिवाजी गुरुजींनी तपासलेले ते 25 ते 30 च्या दरम्यानचे मार्क मध्ये ते साधारणपणे 28 ते 33 पर्यंत जातात. आणि तेच पेपर पुन्हा सरांच्याकडे जातात आणि त्यांना सुद्धा पुन्हा 1-2 मार्क वाढवण्याचा अधिकार असतो. समजलं ना. मग 34 मुळे नापास होणारा असेल तर त्याला 1 मार्क पास करू शकतात. शेवटी असे हे चीफ मॉडरेटर प्रत्येक विषयाचे असणार. ते सगळे पुन्हा एकत्र बसतात आणि एखादा विद्यार्थी सर्व विषयामध्ये पास आहे आणि माझ्याच विषयामध्ये नापास आहे तर ते सर्व मॉडरेटर मिळून चीफ मॉडरेटर मिळून त्या विद्यार्थ्याला 1 मार्क वाढवतात आणि 35 करतात. लक्षात घ्या. म्हणजे 25 ते 30 चे पेपर सुद्धा पुन्हा 3 मार्क तपासले जातात. कुणाचं विनाकारण 1 वर्ष वाया जाऊ नये, नुकसान होऊ नये हे बघितलं. आता याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे. प्रत्येक विषयात 35 मार्क काढणारा विद्यार्थी तो हिमतीचा लागतो. मी 35 मार्काचा पेपर सोडवणार आणि 35 पैकी 35 मिळवणार. कारण 35 मार्काचं सोडवलं तर 35 मार्कच मला पडले पाहिजे अशा हिमतीनं तो पेपर सोडवतो. आणि असा या वर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये फक्त 1च विद्यार्थी निघाले.
आणि त्याला बोर्डाचं बक्षीस असतं. सगळ्या विषयात 35 सगळीकडे 35. असा एकच विद्यार्थी निघालेला आहे. तुम्ही 1-2 मिनिटं मला जर वाढवून देत असाल तर मला म्हणजे सांगतो तिकडे संयोजन तिकडे माझ्या मित्राची एक मुलगी होती, अतिशय हुशार. पण तिचं ध्येय काय होतं, आपण 10वीला पुणे बोर्डामध्ये, त्यावेळेला कोल्हापूर बोर्ड नव्हतं, पुणे बोर्ड होतं फक्त त्या संपूर्ण कृषी महाराष्ट्रासाठी. त्या पुणे बोर्डामध्ये ती 3री आली होती. बरं, मग 11वीला प्रवेश घेताना तिच्या मनात होता आपण आर्ट्सला प्रवेश घ्यावा. तिचं टायटल ठरलेलं होतं. काय ठरलेलं होतं तिचं, तर आर्ट्सला प्रवेश घ्यायचा. इंग्रजी हा मुख्य विषय ठेवायचा BA ला, इंग्रजी मधून डिग्री घ्यायची आणि कॉलेजच्या 2ऱ्या वर्षापर्यंत दुय्यम विषय म्हणून गणित ठेवायचं. गणित तिचं फार चांगलं होतं, 100 पैकी 100 पडले होते 10वीला. म्हणजे स्कोरिंग साठी आर्ट्सला जाऊन सुद्धा गणित घेता घ्यायचं अशी तिची इच्छा होती. पण वडील प्राध्यापक, आई विटा माता हायस्कूल, नामांकित हायस्कूल कराड मधलं त्याची मुख्याध्यापिका आई, आणि वडील माझे सहकारी रेल्वे कॉलेजमध्ये प्राध्यापक. ह्या दोघांची मोजणी काय होती, आपली मुलगी डॉक्टरच झाली. तुम्ही म्हटला ना पालकांना पण हे करा म्हणून सांगते, पालकांनी तर लक्ष द्यायचं. त्या दोघांची इच्छा काय होती, मुलगी डॉक्टर झाली. आणि मुलीचे मामा कमला कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, त्यांनी पण म्हटलं रुपाली तू सायन्सच घे, डॉक्टरच. मी पण मुलाला डॉक्टर करतो. म्हणजे परत जोडी बांधली असते. त्याचा विषय रुपालीनं नाईलाज असतो सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वी सायन्सला तिला 99% मार्क पडले, बरं का. 12वीला पण ती सहज 98च्या वर काढू शकते, सहज काढू शकते. पहिला पेपर होता इंग्रजीचा, इंग्रजीच्या पेपरला जाताना ते आईवडिलांना नमस्कार केला आणि सांगितलं मी सायन्सला असले तरी मला इंग्रजीला हायेस्ट मार्क असतील, मला इंग्रजीला हायेस्ट मार्क असतील. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे डॉक्टरच्या कोर्सला तिनं सांगितलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये मला 80 मार्क असतील प्रत्येक पेपर मध्ये. इंग्रजीच्या पेपरला जाताना आणि खरोखर त्याप्रमाणे इंग्रजीला तिनं 92 मार्क असतील. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये तिन्ही विषयामध्ये 80. गणित मध्ये 95. तिन्ही विषय बरोबर तिला 80 मार्क ठेवले. आणि त्या काळात अशी मेडिकल कॉलेज
म्हणजे डोनेशन वरती पैसे भरून प्रवेश घ्यायची दुकानं नव्हती. गव्हर्नमेंट कॉलेजेस होती. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या कार्यक्षेत्रात ग्रोथ कॉलेज होती. एक मिरज आणि दुसरं म्हणजे सोलापूर. कशी मिळणार admission? नाही मिळाली admission. गाढव लक्षात घ्या पालकांनो, घोड्याला किंवा बैलाला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो. त्या घोड्याचं किंवा बैलाचं मुस्कट पाण्यात टाकू शकतो, पण पाणी घोटायचं का नाही तो बैलच ठरवा. बरोबर. हे घोडं ठरवा. त्यामुळे पालकांनी कधीही आपल्या मुलांच्या वरती तू ह्याच कोर्सला जा आणि हेच घे अशी लादू नये. का? विषय वेगळा होतो कोणती सांगतो. पोराच्या मनात असते अक्काची पोरगी, पण आईच्या मनात काय असते, माझ्या भावाची नंदेची पोर नको. मग त्या आईच्या इच्छेकरता अक्काची पोर करून घेताय. बरोबर नीट वागत नाही अक्काच्या पोरी बरोबर. मग असं रे काय करून घ्यायचं आई म्हणते, माझ्या मनात नव्हता, तूच बांधली माझ्या घरात. असं तसंच कोर्सच्या बाबतीत माझ्या मनात हा कोर्स नव्हता, तुम्ही मला दाबून गाठलाय असं म्हणते तर मुलांच्या मनाचा कोण मारावं. म्हणून जिथं आपली आवड असेल तिथंच आपण प्रवेश करायचा. त्याच असं माझंच काम. आपली आवड असेल तिथंच. मग तुम्ही जिद्दीनं करणार, मन लावून करणार, कारण त्या तुमच्या आवडीचा आहे. साधी भाजी आपल्या आवडीची असेल तर जास्त 2 तास खातो काय आपण, आणि नावडती भाजी असेल तर नाक मोरड्यात कसं तरी चिकटून भाकरीच्या तुकड्यावरती भाजी येतच नाही, त्याच कोणी घ्यायचं असं होतंय. म्हणून आवडीचं क्षेत्र निवडा, हे ठरवा. हे ठरवणं फार महत्वाचं आहे. उदाहरण समजा रुपाली काय झाली सांगायची होती. रुपाली सुट्टी काय झाली? रुपाली रुपाली काय झाली? त्यांना ध्येयाबद्दल जरा समारोप करा. आणि ती रुपाली काय झाली एवढं सांगा आणि ध्येय सांगा. बरं ठीक आहे. तर मग त्यानंतर 12वी सायन्स नंतर ती रुपाली तिच्या ध्येयाप्रमाणे आर्ट्सलाच ऍडमिशन मिळालं नाही. त्यावेळेला सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्सला आणि आधी जाता येते तो भाग घ्यायचा. म्हणजे आर्ट्स कडून सायन्स कडे जाता येते. ऍडमिशन मिळालं नाही. आता येते. सायन्सच्या विद्यार्थ्याला खाली म्हणजे आर्ट्स कडे कॉमर्स कडे येता येते. मग तिनं BA1 ला ऍडमिशन घेतली, BSc 1 ला घेतली नाही. आणि तिच्या ध्येयाप्रमाणे तिने SY BA पर्यंत म्हणजे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापर्यंत गणित विषय मुख्य विषय ठेवला आणि मुख्य विषय इंग्रजीच ठेवती. BA झाली, त्यानंतर MA झाली इंग्रजी घेऊन आणि IIT पवई जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं ती इंग्रजीची आज प्राध्यापिका आहे. जमलं का? इंग्रजीची प्राध्यापिका. मुलीनो आता तुम्हाला माहिती नाही किंवा मुलांना म्हणा, IIT भारतामध्ये IITची 5च इंजिनिअरिंग कॉलेज आहे. महाराष्ट्रामध्ये एकच, मुंबईला पवईला, दुसरा आहे बेंगलोरला, एक आहे मद्रासला, एक आहे केरळला आणि एक आहे राजस्थान. IITचा इंजिनियर आणि इतकं फरक. म्हणून ऍडमिशन घेताना सुद्धा नामांकित ज्युनियर कॉलेजला घ्या. काही वेळेला नाव मोठं लक्षण खोटं असतं. क्लासच्या जीवावरती पोरं मार्क मिळवतात आणि कॉलेजमध्ये क्लासला बसतच नाही. मोठे गाव मोठे गाव नाही ते सांग. मगाशी MT कांबळेने सांगितलं की शिवाजी गुरुजी यांनी आम्हाला घडवलं, मारून मुक्कून घडवलं.
कारण त्यावेळेला पेपर फोडणारे शिक्षक नव्हते, थोबाड फोडणारे शिक्षक होते. समजलं ना? थोबाड फोडणारे हो नसेल तर छडी हात सुजेपर्यंत. म्हणून त्यावेळेला म्हण होती, छडी बसे छब विद्या येईल. समजलं ना? हात मारायचं नाही. नाहीतर गुरुजीने मारलं ते माझ्या पोराला अक्कल येण्यासाठी, असं कुठलाही पालक आज म्हणत नाही. त्या भाड्यास काय करायचं आहे, आमचं पोरग शिकायला नेतं राही ना, मग तो कशाला लक्ष दे? बरोबर आहे की नाही? का लक्ष द्या होत्या? भाड्या होण्यापेक्षा नवीन मार्गाने बरं. म्हणून लक्षात घ्या, जो गोड बोलतो तो केव्हाही चांगला नसतो. जो तुमची चूक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तोच तुमचा खरा मित्र असेल. समजलं? तर मित्राचं नुकसान होऊ नये म्हणून तो चूक दाखवतो. तर आता मी ध्येयाचं शेवटचं सांगतो. याच्या सूचनेप्रमाणे ध्येय ठरवा आणि ते ध्येय गाठण्यासाठी काय काय करावं लागेल त्या पद्धतीनं वाटचाल करा. त्यासाठी चांगलं ज्युनियर कॉलेज नेवा. आणि माझं तर एक शब्द तुम्हाला, मी सिनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे अनुभवातून सांगतो. कॉलेजचं वारं हे थोडंसं वेगळं असतं. अशा वयात पोहोचण्याची स्टाईल असते. त्यामुळे हायस्कूलला जोडलेलं 11-12वीचं जर कॉलेज चांगलं मिळालं तर तुम्ही आवश्यक. कारण का तिथं हायस्कूलचं वातावरण असतं, पूर्णपणे तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. मोठं कॉलेज एखादं असतंय, 7-8 तुकड्या 11वीच्या, कोण लक्ष देणार हो? जरी आम्ही डिस्कस. त्यामुळे अशा कॉलेजेस मधून जी पोरं बोर्डावरती आली, याच्यात आली म्हणून जे पेपर मध्ये येते ते सगळं ते क्लासच्या जीवावर असते. मोठे गावकरचे विद्यार्थी ते समजलं ना? म्हणून जे काय करायचं ते गुणवत्तेवर करायचं, कष्टानं करायचं, तरच ते टिकतंय. तरच ते टिकतंय. नाहीतर वाम मार्गाचा, गैरमार्गाचा वापर करून मिळवलेलं यश कधीही टिकत नाही. अशा मार्गाचा वापर करून समाज एखाद्याला चांगली डिग्री मिळवली. मी केमिस्ट्रीचं म्हणून सांगतो, केमिस्ट्रीमध्ये एखाद्याला चांगली डिग्री मिळाली, इंटरव्ह्यू गेला आणि इंटरव्ह्यू मध्ये त्याला प्रश्न विचारला, केमिस्ट्रीमध्ये पाण्याला काय म्हणतात? प्रश्न नीट ऐका. केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये पाण्याला काय म्हणतात? जो मूर्ख असेल तो उत्तर काय देईल? वॉटर. वॉटर हा इंग्रजी शब्द. रसायनशास्त्रामध्ये पाण्याला काय म्हणतात? H2O. बरोबर आहे. रासायनिक संज्ञाकडे प्रश्न काय आहे? रसायनशास्त्रात पाण्याला काय म्हणतात? तर H2O. वॉटर म्हणतात नाही. कारण वॉटर मग ते सांडपाणी आहे काय, गटारातलं पाणी आहे काय, नदीतलं पाणी आहे काय, विहिरीतलं पाणी आहे? वॉटर. प्रत्येक पाण्याला इंग्रजीमध्ये वॉटरच म्हणणार आणि आम्ही मराठीत पाणीच म्हणणार. पण केमिस्ट्रीमध्ये पाणी म्हणजे शुद्ध पाणी म्हणजे ते H2O. असं ठामपणे सांगण्या इतकं ज्ञान तुम्ही मिळवलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं गुण हा आकडा आहे. त्या आकड्याला शोधण्यासारखं जर आपल्याकडे ज्ञान नसेल आणि मुलाखतीमध्ये जर तुम्ही टिकू शकला नाही तर उपयोग काय त्याचा?
आणि आपल्याकडे हजार जबाबीपणा पाहिजे. बोलता असलं पाहिजे माणसानं माझ्यासाठी. बाजारात बघा, एखादं खिडकी फळं घेऊन बसलेलं असतंय, खिडकी बोरं घेऊन बसतंय आणि आरोळी ठोकताय, मावशी घे बोरं, खातील पोरं. सगळ्या मावशी आहेत त्याची पोरं घेतात. आणि जे ओरडत नाही त्याच्याजवळ चांगली पोरं असली तर तिकडे पोर ढोकून बघत. म्हणून म्हणतात मारणाऱ्याची तलवार आणि बोलणाऱ्याचा दरबार. मारणाऱ्याची तलवार कशी? तलवारीला खूप धार आहे, पण त्याचा हातात जर उचलत नसेल तर का उपयोग? आणि त्याच्या दंडात जर हिंमत असेल तर तलवारीला धार नसेल तरी सुद्धा तो समोर त्याचं विरोध टाकतात. म्हणून म्हणतात मारणाऱ्याची तलवार, तसाच बोलणाऱ्याचा दरबार. बोलण्यात जर तो पटेल नसेल तर दरबार जिंकला जाईल. बिरबलाच्या गोष्टीत का पण आहे आणि प्रत्येक गोष्टीवर मुद्दाम विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. शेवटचा हिसाब करू लागला, प्रश्न पडला पाहिजे. ज्याला प्रश्न पडत नाही तो प्रगती करूच शकत. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? कोणी? न्यूटन. न्यूटन. बरोबर. कशावर लावला? ऍपल पडला. न्यूटन झाडाखाली बसला. असा प्रत्येकाचा सुदैवानं आमच्याचं कुठलं तरी सांगतात. झाडाखाली बसला होता, वरून सगळं खाली पडलं. न्यूटननं त्याच्यावरती विचार केला, हे फळ खालीच का? त्यावर त्याने विचार केला. तर 1678 साली घडलेली ही घटना आहे. पण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यासाठी हे न्यूटनला 1693 हे साल उजाडलं. म्हणजे 78 ते 93 किती वर्षाचा कालावधी? 15 वर्ष. त्याच्यावरती त्याला प्रश्न पडला, फळ खालीच का पडलं? आणि त्याच्यावरती विचार करत सिद्धांत 15 वर्ष गेली आणि त्यानंतर त्याचा सिद्धांत जगाने तो मान्य केला. म्हणून विचार आता आपण म्हणतो पाणी इकडून तिकडे वाहत गेलं, उताराकडे पाणी जाते आपण सहज म्हणतो. पण त्याच्यावरती सुद्धा कोणी कोणतरी विचार करणारा निघाला असणार ना, इकडून तिकडे पाणी का गेलं? आज आम्ही ते सहज म्हणतो. न्यूटननं शोध लावल्यामुळे आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणामुळे फळं खाली पडतात. बरोबर नाही? फळ खालीच का पडलं, वरती का गेली? त्याच्यापूर्वी काय फळं पडत नसतील का? काय पडली नव्हती? पुष्कळ फळं पडली होती. पण फळ खाली पार का पडतं त्याच्यावरती विचार करणारा पहिला न्यूटन. समजलं का? न्यूटन. असं जर तुम्ही प्रत्येक गोष्टीची चिकित्सा विचार अभ्यास केला तर त्याला म्हणतात विद्याग्रहण. तर तुम्ही ज्ञान संपादन केलं. नाहीतर काय करणार? विद्या महत्वाची सणांमध्ये केला होता. महात्मा फुलेंची दोन वाक्य सांगतो. विद्येविना मती गेली नाही, मती विना नीती गेली. आज जगात नीती भ्रष्ट झालेलं आहे. म्हणूनच मोठे गावकर सारखे निघून लागले आणि आज पेपर फुटणारे पेक्षित गुरुजी निघाले. आता आपल्या भागात नाही आहे, हे सुदैव आहे आपलं. पण थोबाड फोडणारे पण झाले. तर मुलांनो, तुम्ही ध्येय निश्चित करा आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करा. कष्ट घ्या, परिस्थिती
परिस्थिती आडवी येत नाही. शेवट चौदाराचा परिस्थिती महत्वाचा आहे. आज प्रत्येकाकडे 10,000-15,000चा मोबाईल आणि साधं पुस्तक घ्या म्हटलं तर आमची परिस्थिती नाही. चिखलीला मी प्राचार्य असताना मी बघायचं त्या माझ्या फीमध्ये माझ्या सवलतीमध्ये माझी परिस्थिती नाही. माझा टेबल असा मी इथं म्हटलो होतो त्या असं इकडे तिच्या घरामध्ये आणि मोबाईल काढ. हा म्हटलं हा तुझा मोबाईल कमीत कमी 10-12 हजार रुपयाचा आहे. हा 10-12 रुपयाचा मोबाईल घ्यायची तुझी ऐकत आहे आणि इथं 365 रुपये भरायची तुझी परिस्थिती नाही. फी 365 होती. 365 रुपये भरायची ऐकत आहे. मग ते पटकन मावशीनं दिलं. मावशी चढून घेतली आईच करते हे कारभार सगळे. मावशीचं नाव मी आपल्या भावाचं नाव. मावशीला तिचं पोरगा ऐकत आणि ती फोनवरनं सांगते तू हेच घे आणि तेच घे.